पण आपण यंगस्टर्स मध्ये बघायला गेलो पोश्चरकडे लोकांचं लक्ष नाही. हा, तर मोस्टली IT पीपल म्हण किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये काम करणारे म्हण ज्यांचं लॉंग स्टँडिंग असतं, IT मधल्या लोकांचं लॉंग सिटिंग असतं, लिटरली 7 to 8 hours ते कंटिन्यू बसून असतात. सो त्यामध्ये आणि त्यांचा ब्रेक फक्त लंच ब्रेक एवढाच असतो. सो त्यांना जर मला सजेशन्स द्यायचे असेल तर मग येतात आणि असे पेशंटही येतात की ज्यांना बिकॉज ऑफ पोश्चरमुळे त्यांना नेक पेन आहे किंवा लो बॅक पेन आहे आणि त्यांचं ट्रॅव्हलिंग खूप आहे. मग त्यामध्ये आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही चेअर व्यवस्थित वापरा, ज्यामध्ये असं स्पायनल कर्व असेल. ठीक आहे, जर तुम्ही ती अफोर्ड नाही करू शकत तर प्रॉपर बॅक सपोर्ट घ्या किंवा खाली पण बसायला एक उशी घ्या किंवा तुम्ही टीव्ही बघताना किंवा मोबाईल बघताना कंटिन्यू इतकं खाली एकदम मान करून मोबाईल बघणं पण खूप चुकीचं आहे. आणि आपण घरी गेल्यावर खूप थकून गेल्यावर आपण एकदम ताठ नाही बसत, पण तर कसंही पडतो. हा, विच इज रॉंग. ऍटलीस्ट तुम्ही ठीक आहे थोडा वेळ पडलात पण एक व्यवस्थित पोश्चर मध्ये तुम्ही बसलात किंवा टीव्ही बघताना की तुम्ही पाणी भरपूर प्या. आता भरपूर पाणी प्या म्हणजे किती मेजरमेंट? मग लोक म्हणतील मग आम्ही 5-6 लिटर पाणी पितो. तरी असं नाहीये. युजली वेटच्या प्रमाणे तुम्ही पाणी तसं पिऊ शकता. म्हणजे काही जर ओव्हरवेट असतील ऑब्व्हियसली त्यांनी पाणी थोडं जास्त पिलं पाहिजे. जे अंडर म्हणजे कमी वजनाचे असतील त्यांनी थोडंसं कमी म्हणजे 2-3 लिटर पण त्यांना सफिशियंट असतं. पण ह्या सगळ्यांमधून एक तुम्ही 3 ते 3.5 लिटर तरी पाणी दिवसभरातून गेलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, अनसीन मराठीच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मी मयूर खूप मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर प्रणवती काकडे, जिचं बॅचलर्स ऑफ फिजिओथेरपी असं शिक्षण झालेलं असून तिला फिजिओथेरपिस्ट म्हणून 4 वर्षांचा अनुभव आहे. तर प्रणवती, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू. तर प्रणवती एक फिजिओथेरपिस्ट किंवा फिजिओथेरपी असं म्हटल्यानंतर पहिला शब्द जो डोक्यात येतो तो म्हणजे पॉश्चर. की शरीराची एक विशिष्ट स्थिती असावी आपले पुढचे जे दुखणे ते टाळण्याकरिता. तर या पॉश्चर बद्दल तू काय सांगशील की तू एक फिजिओथेरपिस्ट म्हणून तू तुझं किंवा तुझ्या आजूबाजूच्या लोकांचं पॉश्चर कसं नीट सांभाळते? ओके, ऍक्च्युली एक तर आयडियल पोश्चरची डेफिनेशन खूप आहे की अशी ताठ एकदम व्यवस्थित बसलं पाहिजे म्हणून. पण जेव्हा तू तुझ्या सराउंडिंग लोकांमध्ये बघशील तेव्हा प्रत्येकाचे पोश्चर ऑब्व्हियसली वेगळे येतात. आणि मोस्टली ओल्ड एज पीपल मध्ये तर ते कंटिन्यू वाकून ते हळूहळू ते आपण म्हणतो ना कुबट निघालीये. हा, मग त्यांना बॅक प्रॉब्लेम वगैरे तर खूप असतात. पण आपण यंगस्टर्स मध्ये बघायला गेलो तर आता सध्या धावपळीच्या जीवनामध्ये ना पोश्चरकडे लोकांचं लक्ष नाही. हा, तर मोस्टली IT पीपल म्हण किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये काम करणारे म्हण ज्यांचं लॉंग स्टँडिंग असतं, IT मधल्या लोकांचं लॉंग सिटिंग असतं, लिटरली 7 to 8 hours ते कंटिन्यू बसून असतात. सो त्यामध्ये आणि त्यांचा ब्रेक फक्त लंच ब्रेक एवढाच असतो. सो त्यांना जर मला सजेशन्स द्यायचे असेल तर मग येतात आणि असे पेशंटही येतात की ज्यांना बिकॉज ऑफ पोश्चरमुळे त्यांना नेक पेन आहे किंवा लो बॅक पेन आहे आणि त्यांचं ट्रॅव्हलिंग खूप आहे. ज्यांचं ट्रॅव्हलिंग खूप आहे त्यांना लो बॅक पेन खूप असतं. सो त्यामुळे मग आम्ही त्यांना एक सांगतो की मध्ये ब्रेक घ्यायला पाहिजे किंवा तिथल्या ऑफिसमध्ये का होईना किंवा चेअर पासून उठून की थोडंसं चाला, 2-5 पावलं चाला. सो जेणेकरून बॉडीमध्ये मुवमेंट राहील. ठीक आहे. आणि पोश्चर साठी त्यांना एक सांगतो की तुम्ही तुमची सिटिंग जो एरिया आहे म्हणजे तुमची चेअर आहे. आता मोस्ट ऑफ द मोठ्या कंपनीज मध्ये कर्व वाल्या चेअर्स मिळतात, पण काही स्मॉल कंपनीज असतील किंवा डिपेंड तर त्यांच्याकडे चेअर प्रॉपर नसल्यामुळे पण त्यांची पाठ दुखते. ठीक आहे. किंवा लॅपटॉपवर कंटिन्यू खाली मान करून काम आहे किंवा काही टाईप रायटर्स असतात. सो त्यांचं काम तेच असणार आहे. सो त्यामुळे आणि लक्ष नसतं जोपर्यंत आता इंडियामध्ये अशी एक हे आहे की जोपर्यंत ती गोष्ट दुखत नाही तोपर्यंत आपण खूप हेल्दी आहोत असं त्यांचं म्हणणं असतं. पण कंटिन्यू ते काम करून असं स्लाउच पोश्चर होतं. पण जेव्हा त्याच्यामुळे ते मसल अफेक्ट होतात सो आणि मग ते पेन व्हायला लागतं तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आणि मग डॉक्टर बेसिक सांगतात अरे तुमचं पोश्चरच चुकीचं आहे असं होतं. मग त्यामध्ये आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही चेअर व्यवस्थित वापरा, ज्यामध्ये असं स्पायनल कर्व असेल. ठीक आहे, जर तुम्ही ती अफोर्ड नाही करू शकत तर प्रॉपर बॅक सपोर्ट घ्या किंवा खाली पण बसायला एक उशी घ्या किंवा तुम्ही टीव्ही बघताना किंवा मोबाईल बघताना कंटिन्यू इतकं खाली एकदम मान करून मोबाईल बघणं पण खूप चुकीचं आहे. आणि आपण घरी गेल्यावर खूप थकून गेल्यावर आपण एकदम ताठ नाही बसत, पण तर कसंही पडतो. हा, विच इज रॉंग. ऍटलीस्ट तुम्ही ठीक आहे थोडा वेळ पडलात पण एक व्यवस्थित पोश्चर मध्ये तुम्ही बसलात किंवा टीव्ही बघताना
तेव्हा पण एक तुम्ही सांभाळून बसलात की हा मी आता पाठीला एक पिलो ठेवलीये, प्रॉपर पोश्चर आहे, तर ते आपलं एक गुड पोश्चर झालं. गुड पोश्चर म्हणजे एकदम असं नाही की तुम्ही ताठच बसलं पाहिजे, नाही, ज्या गोष्टीने तुम्हाला त्रास नाही होणार आहे, ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ऍटलीस्ट तुमच्या मसलची पुढची इंजुरी ती टाळता येईल. तर आता तू जे सांगितलं की दिवसभर असं ताठ तर राहणं शक्य नाहीये, बरोबर, मग यावरती उपाय म्हणून लोक बेल्ट वापरतात पॉश्चरसाठी, तर तो काय म्हणजे सेफ असतो तसं करणं? नाही, तो बेल्ट सेफ असतो, पण तुम्ही त्याऐवजी स्वतःला कॉन्शियसली सांगत जा की हा की आता मला ताठ बसायचंय. ओके, जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता तर कंटिन्यू असं ट्रॅव्हल केल्यावर ऑब्व्हियसली ऍट द एंड तुमची पाठ दुखणारच आहे. गाडी चालवताना आता माझंही कधी कधी खूप लांब लांब ट्रॅव्हल होतं, सो मध्ये मध्ये तुम्ही बॅक स्ट्रेट केली, बॅकला थोडा बसल्या जागी स्ट्रेच मिळतो तिथे. ओके, आणि तो जो बेल्ट आपण म्हणतो, ज्यांना कायफोसिस असतो म्हणजे स्पाइन प्रॉब्लेम वगैरे असतात, त्याच्यासाठी ते युजली बेल्ट पण ते डॉक्टर रिकमेंड करतात किंवा आम्ही फिजिओज पण सांगतो. नॉर्मली वापरू नये? नॉर्मली नाही, कारण बेल्टमुळे काय होतं, बेल्टमुळे आय नो की बाहेरचा एक सपोर्ट मिळतो तुम्हाला, पण मसल विकनेस मध्ये जातात. कारण तुम्ही बेल्ट वापराल पण तुम्ही साइड बाय साइड ते मसल स्ट्रेंथन करतायत का? कारण आता युजली सगळेच लोक जिम मध्ये नाही जात, कारण व्यायाम म्हटला की लोक टाळाटाळ करतात, त्यांना असं असतं की एखादी गोळी द्या आम्हाला, आम्ही बरं वाटलं पाहिजे. सो बेल्टने काय होतं की तुम्ही जर लॉंग टर्म साठी वापरला तर ते मसल्सला सवय होऊन जाते. ओके, डिपेंड होतात. एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यामुळे मग ते मसल विकनेस मध्ये जातात, मग दुसरे काहीतरी प्रॉब्लेम चालू होतात. म्हणजे तुम्ही एखादी त्या मसलला काहीतरी ओव्हरलोड झाला, एखाद्या दिवशी तू समजा जास्त काम केलं तर मग तुला त्रास होणार आहे. हा, आता आय नो पोश्चर करेक्टचे काही बेल्ट्स आले की जे असे स्लाउच पोश्चर साठी तुम्हाला स्ट्रेट होण्यासाठी देतात, पण माझं एक पर्सनल हे असं आहे की तुम्ही त्यापेक्षा एक कॉन्शियसली स्वतःला सांगा, स्वतःला चांगली सवय लावा. म्हणजे कोणत्याही गोष्टीवर ते बेल्टवर अगेन डिपेंड राहणं झालंच. सो तुम्ही फक्त कॉन्शियसली सुरुवातीला तुम्हाला एक 7-8 दिवस लागतील, पण नंतर बॉडीला लक्षात येऊन जाईल की अरे आपण वाकून बसलोय, चला सरळ व्हा. सो ते आपोआप होतं. सो इट्स बेटर की तुम्ही तुमच्याच याच्यावर पुढे गेलात तर चांगली गोष्ट आहे. अपार्ट फ्रॉम बेल्ट किंवा अपार्ट फ्रॉम एक्सरसाइज अजून आपल्या असे कोणते दिवसातले आपल्या सवयी आहेत ज्या बदलून आपण स्वतःला हेल्दी ठेवू शकतो? एक बेसिक म्हणजे तुम्ही ऍटलीस्ट 15 मॅक्सिमम 30 मिनिट्स तरी चाललं पाहिजे. ठीक आहे, आता काही लोक म्हणतात की आम्हाला चालणं होत नाही किंवा एक पर्टिक्युलर एज नंतर ओल्ड एज पीपल मध्ये आमचे गुडघे दुखतात. ठीक आहे, मान्य आहे, मग तुम्ही 15 मिनिटं चाला आणि रोज 2 दिवसांनी तुम्ही 5-5 मिनिटं वाढवा, हळूहळू तुम्ही 30 मिनिटापर्यंत पोहोचणार. ठीक आहे, मान्य, 1 महिना लागेल, लागू दे. आता सध्या असं झालंय लोकांचं की सगळं असं फास्ट पाहिजे, जे नाही शक्य. आणि व्यायाम अशी गोष्ट आहे की तुम्ही ती लॉंग टर्म साठी असते. तुम्ही सुरुवातीला कर, फक्त तुम्हाला पेशन्स हवे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्ही 30 मिनिट्स मॅक्सिमम हळूहळू 45 मिनिट्सचा तुम्ही तुमच्या बॉडीचं लिमिट वाढवलं पाहिजे. कॉम्पिटिशन ही म्हणजे स्वतःकडून पाहिजे, दुसऱ्यासोबत नाही, स्वतःसोबतच कॉम्पिटिशन करायला हवी. ठीक आहे. अगेन सेकंड थिंग इज की तुम्ही पाणी भरपूर प्या. आता भरपूर पाणी प्या म्हणजे किती मेजरमेंट? मग लोक म्हणतील मग आम्ही 5-6 लिटर पाणी पितो, तरी असं नाहीये. युजली वेटच्या प्रमाणे तुम्ही पाणी तसं पिऊ शकता. म्हणजे काही जर ओव्हरवेट असतील ऑब्व्हियसली त्यांनी पाणी थोडं जास्त पिलं पाहिजे. जे अंडर म्हणजे कमी वजनाचे असतील त्यांनी थोडंसं कमी, म्हणजे 2-3 लिटर पण त्यांना सफिशियंट असतं. पण ह्या सगळ्यांमधून एक तुम्ही 3 ते 3.5 लिटर तरी पाणी दिवसभरातून गेलं पाहिजे, एक जनरल अमाऊंट. हा, मग आता लोकांचं असं म्हणणं असतं की मग मला तहानच नाही लागत, मग खूप किंवा वॉशरूमला जावं लागतं. हा, ते होणार आहे, कारण पण एक वीक तुम्ही फक्त तुम्हाला सारखं वॉशरूमला जावं लागेल, कारण बॉडी पटकन अब्झॉर्ब नाही करत. ठीक आहे, सो तिला सवय लागण्यासाठी तुम्ही रिमाइंडर लावा मोबाईलमध्ये, राईट. मग नंतर तुमचीच बॉडी दर 2 तासांनी पाण्याची हे मागेल की हा आता मला पाण्याची तहान लागली आहे म्हणून. ओके, मग तो हिवाळा असू देत, उन्हाळा असू देत, कोणताही ऋतू असू देत. सो असं काही नाहीये की एक पर्टिक्युलर आता हिवाळ्यात तहान कमी लागते, मान्य आहे, पण मग त्यामुळे तुमची बॉडी डिहायड्रेट होते. सो तुम्हाला बॉडीचं हायड्रेशन मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर मग तुम्ही फ्रुट्स खा, जसं कलिंगड झालं ज्यामध्ये पाणी भरपूर आहे. ठीक आहे, कारण पाणी मसल्सला पाणी भरपूर लागतं. ओके, सो त्यामुळे तुमचे क्रॅम्प्स येणं पण खूप कमी होतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर पाहिजे. आता डाएट म्हटलं मग लोक असं होतात की मग एवढ्याच पोर्शनचं वाटीभरच ते, असं काही नाहीये. बेसिक तुम्ही घरी दिवसातून म्हणजे 2 वेळेचा एक नाश्ता पोटभर करा.
नंतर लंच करा आणि डिनर करा. ओके. आणि मध्ये काही तुम्ही थोडंसं एक फुटाणे म्हणा किंवा मखाना म्हणा. आता जे व्हेज आहेत त्यांनी मग व्हेज मधलं प्रोटीन म्हणजे डाळी वगैरे ते सगळे खाल्लं पाहिजे. आणि जे नॉनव्हेज खातात त्यांनी ऍटलिस्ट दिवसातून ज्या युजली हाऊस होल्ड वाईफ आहेत, म्हणजे ज्या बायका आपली आई वगैरे ते सगळे असतील, त्या सगळ्यांसाठीच की तुम्ही 2 एग व्हाईट तरी खा. म्हणजे तेवढं प्रोटीन तरी पोटात जातं. एवढं तरी केलं तरी सफिशियंट आहे आता सध्या. युजली जेव्हा शरीरातलं युरिक ऍसिड वाढतं तेव्हा सांधेदुखी वगैरे हा प्रकार सुरू होतो. बरोबर आहे. आणि अशा वेळी जनरली डॉक्टर सांगतात की कडधान्य, वांग किंवा नॉनव्हेज हे टाळा. पण हे तर प्रोटीनचे मेन सोर्सेस आहेत. नॉट नेसेसरी तेवढेच सोर्सेस आहेत. आपल्याला असं वाटतं की फक्त नॉनव्हेज मध्येच मेजर प्रोटीन आहे, पण जर बघायला गेलं ना खूप असं आहे की व्हेज मध्येच भरपूर असे काही गोष्टी आहेत की जे प्रोटीन तुम्हाला देतात. जसं आता मखानामध्ये पण खूप चांगलं प्रोटीन किंवा हे साधं आपलं कोथिंबीर घे, कोथिंबीरमध्ये चांगलं कॅल्शियम असतं. आपलं ताक खूप चांगलं असतं पिणं. युजली ताक प्यायला लावतात बोनसाठी पण. आणि प्रोटीनसाठी म्हणशील तर ठीक आहे ती डाळ नाही पण मुगाची डाळ चालते किंवा फुटाणे चालू शकतात. ठीक आहे तुम्ही फुटाणे खाऊ शकतात. ह्या बेसिक छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकतात. किंवा पालेभाज्यांमधनं प्रोटीन नाहीयेत पण आयर्न मिळतं. ठीक आहे. आता हे मोस्टली जे वाताचे प्रकार तू म्हणतोयस की ह्या गोष्टी नाही चालत वगैरे. आता जे हाऊस होल्ड बायका असतात ज्या घरीच राहणाऱ्या असतात, मान्य ते बाहेर व्हेज वगैरेच खातात किंवा नॉनव्हेज नाही खात, पण तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींमधनं किंवा आपले डिंकाचे जे लाडू असतात जे आपली आई घरी बनवते तेही खूप पौष्टिक असतात जे आपल्याला हिवाळ्यात येतात. त्यामधून पण तुला खूप प्रोटीन म्हण किंवा बाकीचे कॅल्शियम म्हण बाकीच्या भरपूर साऱ्या गोष्टी त्यामध्ये मिळतात. या गोष्टीवर प्रकाश टाकला बरं वाटते. व्हेज वर्सेस नॉनव्हेज वॉर येतील ते कमेंट मध्ये. बरेचदा असंही होतं की डॉक्टर्स कडून हे ऐकायला मिळतं की तुमची झोपायची पद्धतच चुकीची, की म्हणजे आजवर जे काम आपण सगळ्यात जास्त कन्सिस्टंटली करत आलोय न चुकता कधीही खंड नाही, तीच गोष्ट चुकीची आहे. तर ती नक्की काय पोझिशन आहे ती झोपण्याची? आता हे बघ, झोपण्याची पोझिशन बरेच म्हणतात की सरळ झोप. खरं तर आयडियल पोझिशन तुम्ही सरळ झोपलं पाहिजे. ठीक आहे. पण बऱ्याच लोकांना पोटावर झोपायला आवडतं. त्यांचं म्हणणं की आम्हाला पोटावर झोपल्याशिवाय झोपच येत नाही. पण म्हणतात ती पोटावर नाही झोपायचं. ठीक आहे. तुम्ही सरळ झोपलं पाहिजे. नाहीतर एखाद्या डाव्या कुशीवर मोस्टली झोपायला हवा. ठीक आहे. आणि प्रॉपर सपोर्ट पाहिजे. आता डिपेंड, आता जर मी पेशंट्सच्या व्ह्यूने बघितलं, समजा माझ्या पेशंटला नी इंजुरी आहे किंवा नी पेन आहे, सो मी त्याला नीला सपोर्ट द्यायला सांगेल. हा, जर आयडियल पर्सनला तो म्हणशील नॉर्मल तुम्ही सरळ झोपू शकता किंवा कोणती पण कम्फर्टेबल पोझिशन, पण तुम्ही पोटावर झोपणं टाळलं पाहिजे. उशीचं एक छोटस असं मेजरमेंट आहे की तुमची 4 बोट आहेत ना, 4 बोटांच्या थिकनेस वाली एवढी उशी तरी तुम्ही घेतली पाहिजे. ठीक आहे. सो जास्त कडकही नको आणि जास्त मऊ पण नको. सो ती प्रॉपर तुम्हाला फक्त सपोर्टसाठी घेतली पाहिजे. कारण काही लोक खूपच मऊ असल्यामुळे मग ते डोकं खाली जातं, मग त्याच्यामुळे पण एक प्रॉब्लेम होतो. आणि खूप कडक असेल तर त्यामुळेही प्रॉब्लेम होतो. सो एवढंच एक आहे. आणि 2-3 उशा घेऊन झोपणं नाही किंवा लोडच घेऊन एकदम कडक असा एवढा मोठा जाड लोड घेऊन झोपणं ते पण चुकीचं आहे. कारण त्याने अगेन तुम्हाला नेक प्रॉब्लेम होणार, मग तुमचा मसल दुखणार, मग तो कडकपणा येणार. आणि ते एकाच दिवसात नाही होत. म्हणजे तुम्ही म्हणतात की नाही मी तर झोपतो लोड घेऊन पण मला तर काहीच होत नाही, तसं नाही. ते इव्हेंच्युअली कुठलीही प्रोसेस जी आपल्याला आपण म्हणतो ना क्रॉनिक झाली म्हणजे ती मोठी झाली आपण म्हणतो, त्याची सुरुवात एक लहानपासून होते. आपण तेव्हा इग्नोर करतो की हा ठीक आहे आता काही नाही, थोडंसं दुखतंय, मी स्प्रे मारला, बॉलिनी मारला, झालं. मग तेव्हा बरं वाटतं. मग ते परत दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी मग ते असं ओव्हरलॅप होत जातं आणि मग नंतर ते दुखायला जास्त त्रास होतो. मॅट्रिसेस मध्ये प्रकार असतात की बॅक पेन साठी एक पर्टिक्युलर असते, तर मग त्याबद्दल काय सजेस्ट कराल? हो, आता तरी खूप चांगल्या चांगल्या मॅट्रेसेस आल्यात की ज्या प्रॉपर तर स्प्रिंग पण असतात त्यामध्ये, की जेणेकरून बाउन्स होत नाही बॉडी किंवा तुम्हाला झोपायला चांगलं रिलॅक्स वाटतं म्हणून. पण हे जे अफोर्ड करू शकतील त्यांच्यासाठी आहे. पण जे नाही अफोर्ड करू शकत ते तर साध्या लोकराच्या वगैरेच गाद्या वापरतात. कापसाची गादी म्हण, लोकराची गादी म्हण. इट्स लाईक सी, आता यामध्ये पण असं आहे की काही लोकांना कडक जागेवर झोपलं तर पाठ नाही दुखत. युजली असं करतात, जर पाठ दुखायला लागली तर कडक जागेवर झोपतात. सो बॉडीला जास्त रेस्ट मिळतो. पण काहींचं अपोजिट आहे. सो डिपेंड,
तू लहानपणापासून किंवा याच्यापासून याच्यामध्ये वाढलायस, सो तसं तसं तुझं बॉडी पोश्चर ते अडॅप्ट होत जातं. ओके. सी जर तू आता खेड्यामध्ये गेला तिथे तर मॅट्रेस एवढ्या काही हाय फंडू नाहीये, सो त्यांची तर साध्या गाद्या असतात आणि त्याच त्यांना रिलॅक्सेशन देतात. पण तेच तू शहरात बघितलं तर शहरात डिफरंट टाइप्स ऑफ मॅट्रेसेस आहेत, सो ते अगेन डिफर करतं लाईफस्टाईलवर. या आता फिजिओथेरपी ही एक खूप लॉंग टर्म प्रोसेस आहे. हो. ती काय अशी चटकन एक गोळी दिली, एक इंजेक्शन दिलं आणि आराम आला, यातला तो प्रकार नाहीये. बरोबर. तर मग अशा वेळी पेशंट्सला उपचाराबरोबरच थोडी मानसिक आधाराची पण गरज असते. हो, खूप. तर तो तू कसा प्रोव्हाइड करते त्यातनं? हा, सी आता फिजिओथेरपीचं कसं झालं ना, लोकांना एक जर डिपेंड तू बघायला गेलं तर अवेअरनेस आपण म्हणायला गेलो तर जेवढा शहरामध्ये अवेअरनेस आहे तेवढा खेड्यामध्ये नाही. ठीक आहे, आता शहरात लोकांना ऍटलिस्ट बेसिक फिजिओथेरपी काय, त्यांना माहिती आहे की फिजिओथेरपीमध्ये आपण मेडिसिन देत नाही, इंजेक्शन घेत नाही, आपण फुल एक्सरसाइज मध्ये मोबिलिटी थ्रू आपण बरं करतो पेशंटला, राईट. खेड्यामध्ये तसं लोकांना माहित नसतं. सो आम्ही जेव्हा आमचं एक कुसगावला माझी जेव्हा पोस्टिंग होती तर तेव्हा आमची ती आपली फिरती अँब्युलन्स असते, सो आम्ही त्यामधून आम्ही खेड्यापाड्यांमध्ये जायचो. तर ते आम्हालाही विचारतात की मॅडम, आम्ही जर त्यांना सांगितलं हा ठीक आहे तुम्हाला हे एक्सरसाइज करावे लागणार आहेत किंवा त्यांना जेवढे रोजच्या आयुष्यात त्यांना मॅनेजेबल असतील आम्ही ते द्यायचा प्रयत्न करायचो. कारण त्यांचं सकाळ ते संध्याकाळ असं शेड्यूल असतं की हा मला शेतावर जायचंय काम करायला आणि परत यायचंय. त्यांना जर मी सांगितलं की तुम्हाला अर्धा तास व्यायाम करायचा आहे तर त्यांना ते खूप जड जातं. त्यांचं म्हणतं की माझा व्यायाम शेतामध्ये होतो, मी कशाला वेगळा व्यायाम करू. मग त्यांचं असं डिमांड असते की मग आम्हाला एक गोळी द्या मॅडम, नाही तर आम्हाला एक इंजेक्शन द्या की बरं वाटेल. हा, सो हे ते अगेन अवेअरनेस तिकडे खूप वेगळा आहे आणि इकडे खूप वेगळा आहे अवेअरनेस फिजिओथेरपी बद्दलचा. पण इथे पण मला पुण्यात असे काही एक्सपिरियन्सेस आलेत की त्यांचं एकतर एक्सपेन्सेस वाईज फिजिओथेरपीची एक वेगळी डेफिनेशन आहे की खूप एक्सपेन्सिव्ह असते असं, पण तसं तर नाहीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे मशीन्स कधी कधी ते डिपेंड पेशंटच्या पेन नुसार आपण ते ठरवतो, म्हणजे ते फिजिओथेरपिस्ट ठरवतात. आणि फिजिओथेरपी घ्यायची आता ही लॉंग टर्म प्रोसेस असल्यामुळे त्यांना एक सवय झालेली असते. जे ओल्ड एज आपले आजी आजोबा म्हणतात, ते म्हणतात की एक पेन किलर खाल्ल्यावर मला तर बरं वाटणार आहे. खरं तर आज्या लोक, कारण त्यांना ऍक्टिव्ह राहायची खूप सवय असते. तर मी त्यांच्यामध्ये असं खूप बघितलं की अगं मी आता ही गोळी खाल्ली मला तर बरं वाटतंय, पण त्यांना हे समजवणं अवघड जातं की आजी की किंवा कोणताही ओल्ड एज पेशंट म्हणा की ही प्रोसेस हळूहळू होणार आहे पण लॉंग टर्म साठी ही खूप चांगली आहे. त्यांचं एक माइंडसेट लोकांचा काय असतो की मला 2 वर्षापासून ह्या गोष्टीचा त्रास होतोय, आता मी डॉक्टरकडे गेलो तर ती 2 दिवसात बरी झाली पाहिजे, जे खूप डिफिकल्ट आहे आय थिंक. अनरिअलिस्टिक. एक्झॅक्टली. पण हे पेशंटला नाही समजत, तर आम्हाला तिथून त्यांना ते एक्सप्लेन करावं लागतं. आणि बेसिकली माझं अकॉर्डिंग टू मी ऍज अ फिजिओथेरपिस्ट की तुम्ही पेशंटला तेवढी ट्रान्सपरन्सी पाहिजे की तुम्हाला काय झालंय काय नाही, हे जेव्हा त्यांना समजावून जर व्यवस्थित सांगितलं ना तर पेशंट तेवढा कोऑपरेट करतो. जर त्यांना व्यवस्थित याच्यामध्ये की एकदम उडवाउडवीची उत्तर दिली तर ऑब्व्हियसली पेशंट कन्फ्यूज राहणारच आहे. तुम्ही जेव्हा पेशंटला तुमची काय कंडिशन आहे आणि तुम्हाला किती दिवस आणि काय कसं करावं लागणार आहे ते जर व्यवस्थित समजून सांगितलं आणि थोडंसं काउन्सिलिंग केलं, कारण प्रत्येक पेशंट वेगळा असतो, प्रत्येकाची बॉडी डिफर असते. सो जर तुला एखादी गोष्टी मानवत असेल लवकर, डझंट मीन की दुसऱ्या पेशंटला ती लगेच इफेक्ट करेल. मे बी त्याच्या बॉडीला थोडा लेट इफेक्ट मिळू शकतो. सो हे समजणं खूप गरजेचं आहे. मग हे काउन्सिलिंग थ्रू होतं. आणि त्यानुसार आता काही पेशंट्सला एक जरी एक्सरसाइज थोडा लवकर ऍड केला की मग त्यांची बॉडी रिॲक्ट करते. सो त्यांच्या पेस प्रमाणे जावं लागतं. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एज डिफरन्स पण खूप मॅटर करतो. ओल्ड एज पेशंटला वेळ लागतो रिकवर होण्यासाठी कम्पेअर टू यंग पेशंट. कारण यंग पेशंट कसं असतं की ते खूप ऍक्टिव्ह असतात आणि यंग बॉडी असते, सो ऑब्व्हियसली रिकव्हरी चान्सेस खूप चांगले असतात. सो तिथे कन्व्हिन्सिंगचा मग तिकडे काउन्सिलिंगचा पार्ट येतो. हे ओल्ड एज लोकांना पण हा आता यंग एज मध्ये तू जर म्हणशील, आता समजा एखादा स्पोर्ट्स मध्ये असेल, ठीक आहे, त्यांचं असं असतं की आमची आता मॅच आहे, आम्ही काय करू. आता मी बरेच MPSCचे मुलं बघितले होते, म्हणजे ट्रीट केलेत.
तर त्यामध्ये त्यांचं असं असतं की एक्झाम असते त्यांची. ओके, पहिली रिटर्न असते, मग त्याच्यानंतर त्यांची फिजिकल एक्झाम असते, त्यामध्ये त्यांना पळायला लावतात. हा, तर मग कसं असतं, ती मुलं अभ्यासामध्ये एक तर बिझी असतात. ते झाल्यानंतर मग ते जेव्हा त्यांची फिजिकल एक्झाम होते, मग ते प्रॅक्टिस करतात जेव्हा, तेव्हा मग ते लॉंग रन जेव्हा घेतात, त्यानंतर त्यांना लक्षात येतं की मग नीच इंजुरी झाली आहे. मग खूप असे पेशंट आहेत. मी जेव्हा एक हॉस्पिटलमध्ये काम करत होती, तेव्हा तिकडे आजूबाजूला ऍक्च्युली एमपीएससी युपीएससीचे खूप मुलं होते. तर तिथे जास्त पेशंट तेच होते की आम्हाला नी पेन होतंय, आम्हाला बॅक पेन होत आहे, नीचे जास्त होते. आणि मग त्यामुळे प्रॉपर जेवण नाही, वॉटर इंटेक जास्त नाही, आणि त्यामुळे काय होतात, लिगामेंट इंजुरी म्हण किंवा त्या इंजुरीची सिव्हिरिटी वाढत जाते. ठीक आहे, मग हे त्यामुळेच मग तिकडे त्यांना त्यांचं असं असतं की आम्हाला तर आता आमची पुढे एक्झाम आहे एका आठवड्यानंतर, आम्ही कसं करू. मग इथे हेच चुकतं की तुम्ही आधी इग्नोर करतात, आधी लक्ष नाही देत, डॉक्टरकडे लवकर नाही जात घाबरून की मे बी मग डॉक्टर सांगेल की घरी बसा, या भीतीपोटी मग तुम्ही लवकर येत नाही, मग ती गोष्ट वाढते. मग तिथे आम्हाला त्या मुलांना काउन्सिल करावं लागायचं की तुम्हाला एवढा वेळ दिल्याशिवाय पुढे नाहीच आहे, मग नंतर मग तुम्हाला पळताच येणार नाही. सो असं पण असतं, नुसतं ओल्ड एज नाही तर यंग एज मध्ये पण काही विशिष्ट लोकांना ज्यांची जसं ह्या एका डेडलाईन नंतर मला काहीतरी काम आहे तर मला बरं करा, दूर पड, तर ते अवघड असतं. मग बहुतांश लोक फिजिओथेरपीची ट्रीटमेंट मध्येच सोडून देतात, कारण धीर नाही धरला जात, होतच नाहीये बरं, कुठवर हे करणं. हो, हे खूप असतं. आता एक माइंडसेट कसा असतो ना की आता मला पेन होत आहे, मी जातोय, ठीक आहे, आठवडाभर मी गेलो, अरे माझं पेन तर कमी झालं, आता मला बरं वाटतंय, ठीक आहे, मी करायला मोकळा, असं ते असतं ते. मग जरी तुमच्या थेरपिस्टने सांगितलं असेल की नाही तुम्हाला पुढे यावं लागेल 2 दिवसांसाठी, तर पेशंट ते कंटिन्यू नाही करत. आता नॉर्मल आपण ॲलोपॅथी मेडिसिन्स मध्येच घेतलं, आपल्याला दिलेला असतो कोर्स 5 दिवसाचा किंवा 10 दिवसाचा, आपण मेडिकलमध्ये गोळ्या घेतो फक्त 5 दिवसाच्या, तो कोर्सही पूर्ण नाही करत. मग त्यामुळे जो काही तुमचं एक्झाम्पल, बेसिक एक्झाम्पल, सर्दी खोकला, ठीक आहे, व्हायरल आहे, तुला समजा 5 दिवसाची तुझी ट्रीटमेंट आहे आणि तू घेतलाय 3 दिवस, कारण 3 दिवसात तुला बरं वाटायला लागलं, तुला बाहेरून दिसतंय की ठीक आहे माझी सर्दी कमी झाली, सगळं कमी झाली, तू ऑब्व्हियसली टाळाटाळ करणार किंवा विसरून जाणार, ठीक आहे. पण मग डॉक्टर का 5 दिवसाचं देतात हा प्रश्न पडतोच. तर ते यासाठी असतं की तुम्हाला जे इन्फेक्शन झालंय ते मुळापासून काढण्यासाठी आपण तो कोर्स मोठा असतो. जे वरवर दिसतं डझंट मीन की मुळापासून तो कमी झालाय. ओके, सो 5 दिवसाचा कोर्स त्यासाठीच असतो. तसंच सेम फिजिओचं असतं. मान्य आहे तुमचं पेन कमी झालंय, तुमची फ्लेक्झिबिलिटी थोडी बिल्ड झालीय, पण स्ट्रेंथचं काय, पण तो मसल तर विकनेस मध्ये आहे ना. आता आमचा एंड कसा होतो, आम्ही पेशंट जसा जसा बरा होत गेला आम्ही होम एक्सरसाइज देतो. ठीक आहे, तुम्ही होम एक्सरसाइज करा, मग आपण एक फक्त मध्ये मध्ये व्हिजिट ठेवू. पेशंट तोपर्यंत, काही पेशंट्स तर येतच नाही तोपर्यंत, कारण त्यांना असं वाटतं की माझं पेन कमी झालंय, आय एम ओके, आता मी माझी कामं करायला मोकळे. हे मोस्टली असं घरातल्या बायकांचंच मी बघितलंय जास्त, कारण त्यांचं तर स्वतःकडे कधीच लक्ष नसतं. म्हणजे मी खूप अशा बघितल्यात की ते आल्यात हॉस्पिटलमध्ये आणि त्यांचं नी पेन म्हणा किंवा बॅक पेन घेऊन आल्यात, आणि नंतर हळूहळू 40-50s मध्ये त्यांना रिअलाइज होतं की आपण सगळीकडे लक्ष दिलं, स्वतःकडे लक्ष द्यायला विसरलो. सो हे आहे. माझा कॉलेजमध्ये एक मित्र होता, तो कोणाची जर पाठ दुखत असेल तो दावा करायचा मी करून देतो. मग म्हटलं ठीक आहे, काय करतो तर काय, 2 हात धरायचा, गुडघा त्याच्या पाठीला लावायचा, असं जोर जोरात असं कडकड कडकड कडकड. हे अजूनही करतात. हो, जे चुकीचं आहे याच्यासाठी, कारण तुम्ही एकतर बेसिक जे म्हणतात मी पाठ मोडून देतो, तुम्ही स्पाईनवर प्रेशर देतात, ठीक आहे, हू नोज ते समजा प्रेशर जास्त झालं, तिथे फ्रॅक्चर झालं किंवा इम्पिजमेंट झाली, पुढे काय, किंवा चुकून दुसऱ्या कुठल्या तरी नसला धक्का लागला आणि पॅरालिटिकचा अटॅक आला, काय, ह्या गोष्टींचा कोणीच विचार करत नाही. ठीक आहे, आता खरं तर पाठ मोडणं, बोट मोडणं, कोणतीही हाडं मोडणं चुकीचं आहे, कारण त्याने ठिसूळपणा लवकर येतो. पण लोकांना ते तेव्हा करून खूप बरं वाटतं. म्हणजे मी खूप असे 1-2, माझी एकच फ्रेंड आहे, सारखी कंटिन्यू बोट मोडायची, विच इज नॉट गुड. आणि ते पाठ मोडणारे पण खूप आहेत की ठीक आहे, तिरपी तारपी ओढली, पाठ मोडली किंवा हात मोडून दिला, काही लोक तर का नाही मोडतात, तोरा डॉक्टरच्या वरचा करून देतो तुला, आणि ते तात्पुरता मोकळं वाटतं. पण जेव्हा तो मसल फ्री झाला आणि मग नंतर परत तुम्ही काम करायला गेला, तो अजून जास्त स्टिफनेस मध्ये येतो.
सो सी मसल जर तुम्हाला पेन होतोय, तो रिजिड झालाय, सो त्याला ऑब्व्हियसली एक प्रोटोकॉल आहे, एक प्रोसेस आहे, ती फ्लेक्झिबिलिटी वाढून त्याची स्ट्रेंथ वाढवायची आपल्याला, ना की ती मोडून ताडून ते अजून आपल्याला वाढवायचं आहे. पण ते इतकं कॉमन झालंय की लोक ठीक आहे आणि मी तुझी पाठ मोडून देते किंवा पाठीवर चालून देते, हे खूप आहे. म्हणजे आजी लोक वगैरे की त्यांच्या नातवाला की चल पाठीवर चाल, आणि असे झालेत केसेस की पाठीवर चालायला लावलं आणि चुकून, एकतर ओल्ड एज पेशंट मध्ये हाडं अजून ठिसूळ झालेली असतात आणि त्यात तुम्ही एवढं रिस्की करायला लावतात, विच इज नॉट गुड. हे खूप नॉर्मल आहे, पण खूप नॉर्मल. आता आपण लहान मुलं ते म्हातारवयीन लोकांपर्यंत बोललो, तर फिजिओथेरपी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध वयोगटातल्या लोकांसाठी कशी वर्क करते, काय त्यांचे फायदे होतात? सी आता फिजिओथेरपी म्हणजे एकच फिजिओथेरपी म्हणजे असं मोठं नाही, फिजिओथेरपी खूप वास्ट आहे. यामध्ये खूप डिपार्टमेंट्स येतात. ऑर्थोपेडिक येतं, म्हणजे ऑर्थोचं येतं, ऑर्थो फिजिओथेरपी, देन न्यूरो फिजिओथेरपी, त्याच्यानंतर ANC म्हणजे तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये पण फिजिओथेरपी घेऊ शकतात, किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर फिजिओथेरपी, हे 4 डिपार्टमेंट्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सायकोलॉजीच्या पेशंट्सला पण फिजिओथेरपी देतात. हा, तर यामध्ये डिफरन्स हे एक मोठं हे आहे. आणि लहान मुलांमध्ये पासून ते ओल्ड एज पर्यंत आहे फिजिओथेरपी. सो लहान मुलांमध्ये तू म्हणशील तर आता लहान मुलांमध्ये न्यूरो कंडिशन्स पण भरपूर आहेत. ओके, सो ज्या बेसिक एक की ज्या मुलाला 1 वर्षापर्यंत एखादं मूल चालायला लागतं, ओके, काहींना चालायला थोडा डिले होतो, 1.5-2 वर्ष चाललेच नाही, तर तेव्हा ज्या लोकांमध्ये अवेअरनेस आहे ते फिजिओला दाखवायला येतात, नाहीतर बाबा बुवा करणारे भरपूर आहेत. ठीक आहे. सो हे खूप आहे, तो एक अवेअरनेस हवा. तर लहान मुलांमध्ये 1 वर्षापासून सुद्धा आहे, किंवा नेटल फिजिओथेरपी पण आहे, ज्यामध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे ANC मध्ये आपण लहान मुलांच्या ICU मध्ये पण ज्यांना जॉइंटिस असेल किंवा काही बर्थ पासूनच काही प्रॉब्लेम असेल, त्या मुलांना पण फिजिओथेरपी असते. मग ती डिपेंड, काहींची मोस्टली कार्डिओशी रिलेटेड असतात, किंवा लंग्सला जेव्हा त्यांची ते म्हणतात सर्दी आतमध्ये भरलेली असते, मग ती थ्रू टॅपिंग, थ्रू काही मॅन्युअल प्रोसेस मधून मग ते हे केलं जातं. सो तसंच लहान मुलांमध्ये तू म्हणशील जे डिले माइलस्टोन्स पुढे जातात, म्हणजे चालणं म्हणा किंवा रांगणं म्हणा, तर जर त्या मुलाचं ग्रोथ थोडी लेट होत असेल, ती एका पर्टिक्युलर पर्यंत पेरेंट्सने वाट बघावी आणि आपल्या थेरपिस्टला जाऊन कन्सल्ट करावं. अशा वेळी वॉकर वापरावं का? ते थेरपिस्ट ठरवणार, डिपेंड. म्हणजे लगेच आता लहान बाळाला तू वॉकर नाही देऊ शकत. ठीक आहे. आणि जनरली जे टॉय स्टोअर मध्ये मिळतात ते वॉकर, अच्छा, ते वॉकर, हा, ते तर वापरतातच. हा, म्हणजे बऱ्याच ठिकाणी सपोर्ट घेण्यासाठी हे करतात. पण काही बेबीजचं नाहीच माइलस्टोन अचीव्ह होत लवकर, म्हणजे ते नाहीच लवकर चालू शकत, नाहीच पळत, मग तेव्हा फिजिओथेरपी ह्या ठिकाणी येते. मग ते त्यांना हळूहळू एका बेसिक्स पासून, एका प्रोटोकॉलने मग त्यांना ते माइलस्टोन अचीव्ह करायला हेल्प करतं. ठीक आहे. हे झालं लहान मुलांमध्ये. किंवा मग ऑर्थोमध्ये लहान मुलांचं म्हणशील की फ्रॅक्चर असेल, आता ऑब्व्हियसली त्यांचं ते एक चंचलपणा त्यांच्यामध्ये असल्यामुळे, आता समजा हाताला झाल्यावर ते खूप डिफिकल्ट असतं त्यांचं ते हँडल करणं, आय नो, बट त्यामध्ये पण त्यांना अगेन काउन्सिलिंग करून किंवा त्यांच्या कलेने घेऊन तसं ते त्यांना ट्रीट करावं लागतं. म्हणजे आता आम्ही जेव्हा पीडीस मध्ये काम करायचो, तर आमची लिटरली युट्यूबची लिस्ट कंटिन्यू ते लहान मुलांच्या गाण्यांनी भरलेली असायची. ते आगगाडीची गाडी, ही गाडी, कारण बरेच मुलांना आत्ताच्या जनरेशनमध्ये मोबाईलची एवढी सवय झाली आहे की आता समजा जर एखादा CPचा पेशंट असेल, म्हणजे पॅरालिसिसचा म्हण, किंवा सेरिब्रल पाल्सी म्हणून एक आहे, तर त्यामध्ये त्यांची पूर्ण स्नायू कडक झालेले असतात. सो तिथे आम्हाला स्ट्रेचिंग द्यावी लागते. मग ते स्ट्रेचिंग देताना त्यांना खूप पेन होतं, पण ते लहान मुलांना सांगता येत नाही. सो ते त्यांच्या कलेने घेण्यासाठी आम्हाला साईड बाय साईड थेरपी आणि प्लस काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर की जे ते त्यांना मानवेल असं. आणि हळूहळू पुढे जायला म्हणशील तर जसं जसं मोठं होतं, तर ऑब्व्हियसली म्हणजे कोणालाही लक्षात येऊन जातं की हा, कोणीतरी आपल्याला थेरपी देतंय, सो ती ट्रीटमेंट अब्झॉर्ब करण्याची तेवढी कपॅसिटी असते. आता यंग एज मध्ये सध्या तरी एक 20-21 पासून ते 30 मध्ये तर जॉब रिलेटेड पोश्चर, म्हणजे नेक पेन, बॅक पेन, जे मी मगाशी आपण बोललो, त्यामध्येच जास्त प्रॉब्लेम्स आहेत. आणि आता 30 ते 40s मध्ये नी प्रॉब्लेम्स जास्त वाढले. हा, की थोडंसं चाललं तरी पाय दुखतायत किंवा नी पेन होते, नी इंजुरी होते. आणि 40s
किंवा 50-60s नंतर लोक जे ओल्ड एज पीपलमध्ये जे पडले किंवा फ्रॅक्चर झालं, मग आफ्टर फ्रॅक्चर नंतरची जी हे असते थेरपी असते, जेव्हा बोन हील होतो, नंतर प्लास्टर वगैरे काढल्यानंतर, आणि ते जे असतं ती थेरपी एक ओल्ड एज पीपल मध्ये असते. हे ऑर्थो मध्ये झालं. आता कोविड नंतर फिजिओचं पण काम खूप वाढलं होतं, कारण कोविडमध्ये खूप लंग रिलेटेड प्रॉब्लेम होता, ऑब्व्हियसली ब्रीदिंगवरच अटॅक झाला होता. सो त्याच्यामुळे तिथे कार्डिओव्हॅस्क्युलर थेरपिस्टची पण खूप मदत होते, की जे त्यामुळे तुम्हाला तुमची ब्रीदिंग कपॅसिटी वाढवायला मदत करते. कारण बरेच ओल्ड एज पीपल असतात ज्यांना अस्थमा असतो, किंवा बिकॉज ऑफ कोविडमुळे इम्युन सिस्टीम डाऊन असते आणि मग त्यांना ते प्रॉब्लेम्स नंतर बिल्ड झालेले असतात. सो तिथे पण फिजिओथेरपीचं काम येतं. सो फिजिओथेरपी इज नॉट लाईक की पर्टिक्युलर पेशंटच आहे, याच्यामध्ये पण खूप सारे डिपार्टमेंट्स आहेत की ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये ती लोक काम करतात. आता विविध वयातील लोकांबद्दल बोलत असताना या प्रत्येक वयामध्ये काही ना काहीतरी कॅटेगरीज असतात, की लाईक 40शीतली एक गृहिणी, 40शीतला एक वर्किंग मॅन. तर आता मोस्ट ऑफ द हाडांचे प्रॉब्लेम जास्त करून हे गृहिणींमध्ये पाहायला मिळतात. बरोबर. तर असं काय कारण असतं? कारण काम तर ते खूप करतात. एक्झॅक्टली. आता कसं होतं ना, 40शी पर्यंत एक वर्किंग लाईफस्टाईल असते. ठीक आहे, जर समजा आणि 40शी मध्ये मेनली बायकांमध्ये हे प्रॉब्लेम यासाठी येतात कारण मेनोपॉज 40 to 45 मध्ये, म्हणजे 40 ते 45 मध्ये तुमची पाळी बंद होण्याचं त्या दिशेने जातात. आणि जेव्हा पाळी बंद होते ना, तेव्हा बरेच हॉर्मोनल चेंजेस फिमेल मध्ये होतात. ठीक आहे, तर त्या गृहिणीमध्ये इतके हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळे मग ते हाडांचा ठिसूळपणा म्हणा किंवा चिडचिडपणा, मूड स्विंग्स जे आपण आपल्या आईमध्येही बघतो, ती मध्येच एकदम चिडचिडपणा, कशाही उगाच तिचं चिडचिड होणं असेल. सो ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्यामुळे तर ते प्रॉब्लेम्स त्या फिमेल्समध्ये जास्त मिळतात आपल्याला. आणि गृहिणींचं असं होतं की ज्या कंटिन्यू घरीच असतात. सो असं जे म्हणतात की हा तुम्ही घरीच आहेत, घरकाम करतात म्हणजे काहीच नाही, दिस इज रॉंग. कारण त्या घरी असतात तर ते डबल काम करतात. म्हणजे मुलांचं म्हणा किंवा त्यांच्या नवऱ्याचं म्हणा, सगळंच ते बघत असतात. तर 40 मध्ये कसं यंग एज असतं. यंग एज मध्ये तुम्ही कितीही कामं करा. जे जुने लोक म्हणतात की हा एक आपला पिरियड असतो करिअर घडवण्याचा जे म्हणतात. सो तेव्हा तुम्ही कितीही कामं करा, तुम्हाला काही एवढं जाणवत नाही. प्रॉब्लेम चालू होतात ते 40 नंतर, कारण बॉडी ही तेव्हा हळूहळू रेस्टिंग पिरियड मध्ये असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक एक सगळे ते प्रॉब्लेम्स बाहेर येतात. तर गृहिणींमध्ये काय होतं की ह्या सगळ्या धावपळीमध्ये ना त्यांचं स्वतःकडे लक्ष देणं होत नाही. आणि जरी ते दुखणं आलं तर ते यामुळे डॉक्टरकडे जात नाही. म्हणजे बरेच असे पेशंट्स कडनंच मी ऐकलंय की त्यासाठी त्या लवकर नाही आल्यात की त्या डॉक्टरकडे जाणार, मग डॉक्टर म्हणणार की तुम्ही 1-2-5 दिवस आराम करा. त्या भीतीपोटी मग मी आराम केला तर मग घरचं कोण बघेल, ह्या विचारामुळे ते जात नाही. मग ते काहीतरी घरगुतीच उपाय करतात, मग स्प्रे लाव किंवा हे तेल ते तेल. ठीक आहे, हे जर त्यांचं बेसिक असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर इंजुरी मोठी आहे, ती आपल्याला एक्सरे म्हण किंवा कुठलीही गोष्ट चेक केल्याशिवाय आपल्याला नाही समजणार. ठीक आहे, सो ते समजण्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे गेलं पाहिजे. सो आय एम नॉट सेइंग की तुम्ही फिजिओकडे जा, तुम्ही तुमच्या ऑर्थोकडे जा. ठीक आहे, ऑर्थो नाही, तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जा आणि ते जे सजेशन देतील ते ऍटलीस्ट फॉलो करा तुम्ही. कारण तेव्हा जर अंगावर काढलं तर मग ते प्रॉब्लेम वाढत जातात, जे अजून तुम्हाला जास्त त्रासदायक देतात. म्हणजे तुम्हाला जर 5 दिवस आराम करायचा असतो तर तिथे तुम्हाला तो प्रॉब्लेम वाढल्यामुळे मे बी 20 दिवस किंवा महिनाभर आराम मग डॉक्टर सांगतात की मग तुम्ही वाकू नका. कारण जर मणक्यांचे गॅप हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे, मग तिथे आपण बेल्ट लावायला सांगतो. पण आता फिमेल्स असं असतं, आता जर 60 पर्यंत ती गृहिणी आली, आता बाईचं काम म्हणतात की शेवटपर्यंत संपत नाही. कारण मग लग्न झाल्यानंतर नातवंड सांभाळा, हे अजून वाढतं ते. सो मग तेव्हा बेबीजला उचला, मग त्याच्यासाठी वाकणं, ह्या गोष्टी त्यांच्या वाढतात. मग त्यामध्ये अजून बॅक प्रॉब्लेम चालू होतात. आणि आता बऱ्याचशा अशा नॉर्मल साध्या गृहिणी असतात, त्यांचा अट्टाहास हा असतो की आम्हाला खाली बसायचं जमिनीवर, आम्हाला मांडी घालून कधी बसता येईल. तर ऍटलीस्ट म्हणजे 60 नंतर जेव्हा गुडघ्यातली म्हणजे झीज कमी व्हायला लागते त्या हाडांची, मग ते गॅप येतो. त्यामुळेच आपण म्हणतो ऑस्टिओआर्थरायटिस जे म्हणतो आपण, की म्हणजे गुडघे दुखतायत, गुडघ्यात मध्ये गॅप आलाय, गॅप कमी झालाय म्हणतात, किंवा मणक्याचं म्हण. सो त्यामुळे आपण सांगतो की खाली मांडी घालून नाही बसायचं. म्हणजे हे फक्त बायकांसाठी नाही, माणसांसाठी सेम आहे. पण बायकांमध्ये झीज होणं खूप लवकर चालू होतं, ते बिकॉज ऑफ मेनोपॉज. मानसिक पाळी त्यांची जी असते, मासिक पाळी बंद होण्याला आली असते, मग ते हॉर्मोनल चेंजेस होतात.
त्यामुळे मग ती झीज होते. ठीक आहे. आणि मग तुम्हाला जर गुडघ्याचा प्रॉब्लेम त्यातल्या त्यात चालू झाला तर खाली मांडी घालून बसणं पूर्ण बंद करायला लावतो आम्ही. पण त्यांचं असं असतं की आम्हाला आधीपासून सवय तर आम्हाला मांडी घालून बसायचंय, पण तिथे तुम्हाला कुठे ना कुठे तुमचा हट्ट सोडावा लागतो. पण मग असं आहेत भरपूर अशा किंवा म्हाताऱ्या आज्या पण आहेत की ज्या आम्ही सांगतो पण तरी ते ऐकत नाही. मग तिथे तुमचे प्रॉब्लेम वाढतात. मग तिथे तुम्हाला अजून त्रास होतो. आणि माझे खूप पेशंट्स असे येतात की तुम्हाला अर्धीच गोष्ट सांगतात, त्यांची जी चूक आहे ते कधीच सांगत नाही. मग त्याच्यामुळे आम्हाला पण लक्षात येत नाही की चुकतं कुठे. सो तुम्हाला मी एवढंच सजेस्ट करेल की तुम्ही जे तुमचे थेरपिस्ट सांगतात तेवढं ते सांगतात त्याच्यामध्ये काहीतरी रिझन आहे. तुम्हाला कळत नसेल किंवा तुम्हाला समजत नसेल की हे का सांगताय तर तुम्ही विचारा. तेवढी ट्रान्सपरन्सी डॉक्टर ठेवतात. ठीक आहे की मी काच खाली नाही बसायचं किंवा मी जर एखादी गोष्टी उचलायची तर आपण वागताना नेहमी कमरेतून डायरेक्ट वागतो. तर तसं न वागता आधी तुमचे जे गुडघे ते थोडेसे बेंड करून मग तुम्ही वाकून एखादी गोष्ट उचलली तर तुमचं वेट डायरेक्ट तुमच्या कमरेवर नाही येणार. म्हणजे आपण जे म्हणतो ना आपण वजन डिवाइड होईल मग बॉडीमध्ये. सो जे कमरेचा ज्यांना प्रॉब्लेम आहे, जे म्हणतात की आम्हाला एखादी बादली म्हण किंवा एखादी गोष्ट जरी उचलायची म्हटली तर पाठीमध्ये चमक भरते, असे खूप बायकांचे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत. मग त्यामध्ये आम्ही पेशंट्सला एक जे तू सुरुवातीला आपण पॉश्चर बद्दल बोललो, ठीक आहे, तर पॉश्चर डझंट मीन की तुम्ही फक्त बसणार कसं असं नाही. तुम्ही एखादी वजन उचलताना पण वजन उचलता कसं. जे आपण यंगस्टर्सला हे चांगलं होईल की आपण स्क्वॉट्स करून एखादी गोष्ट उचलली की तुम्हाला बॅकला कमी प्रेशर येतं. तर तेच आम्ही सांगतो की थोडंसं गुडघ्यामध्ये बेंड व्हायचं आणि मग एखादी वस्तू उचलली की तुम्हाला पाठीला त्रास कमी होतो. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या फिमेल्सने किंवा एखादा एखादा हंडा असेल, भरलेला हंडा, तो उचलताना पण तुम्ही थोडेसे गुडघे वाकून मग तो सावकाश उचलला तर तिथे तुम्हाला त्याचा एक बेनिफिट मिळतो की तुम्हाला बॅक प्रॉब्लेम लवकर नाही येणार. आणि 40 नंतर तर मी सगळ्यांना सांगेल, म्हणजे मी स्वतःच्या आईलाही हेच सांगते की तुम्ही बायकांनी मेनली बायकांनी जेवणाकडे आणि आपल्या खाण्याकडे खूप चांगलं लक्ष दिलं पाहिजे. मान्य आहे तुमचं घरामध्ये सगळं बिझी शेड्यूल असतं, कारण एक आपण आईचंच बघितलं, ती आपल्याकडे लक्ष देते पण ती स्वतःकडे देणार नाही. म्हणजे ती जर ती बदाम म्हण किंवा कुठलेही ड्रायफ्रुट्स भिजत घालताना पण आधी आपल्याला मुलाला देईल की त्याची हेल्थ चांगली पाहिजे, पण ती स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष करते. सो तिथे तिने स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि 40-45 नंतर तर जास्त दिलं पाहिजे मी म्हणते, कारण त्यानंतर तुमची बॉडी खूप चेंज करत असते आणि फिमेलची बॉडी सारखी बदलत असते आणि हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळे तिला बाकीचे हेल्थ प्रॉब्लेम चालू होतात. मसल स्टिफनेस पण चालू होतो. मेनोपॉज नंतर युजली जे बायका म्हणतात की म्हणजे असे स्नायू कडक झाले आहेत किंवा हे इथे दुखायला लागलंय. आता इथे जे म्हणतात ते दुखायला लागलंय ते स्ट्रेसमुळे पण असतं. स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस, जे टेन्शन, बाकीच्या गोष्टी किंवा सारखी विचार, ओव्हर थिंक करत आता खूप आहेत. सो विचार करणं, वेळेत न झोपणं. एकतर तुमची झोप ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही वेळेत झोपला नाही तर तुमचे हेल्थ प्रॉब्लेम्स वाढणार. ठीक आहे. सो वेळेत न झोपणं, स्ट्रेस खूप घेणं, त्याच्यामुळे तुमचा हा मानेचा भाग खूप दुखायला लागतो, हे कॉमन आहे. म्हणजे खूप पेशंट्स असे येतात की ज्यांचं हे दुखणं बरं होत नाही. मग ते स्ट्रेसमुळे पण खूप असे पॉइंट्स आहेत जे तिथे असं आपण म्हणतो की स्ट्रेस साठलेला असतो. सो तो रिलीज करण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन किंवा रिलॅक्सेशन ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्या. आता मेडिटेशनचं जर आपण बोलायला गेलं ना तर लोक असं हाय फंडूकडे जातात. नाही, तुम्ही शांत बसा आणि तुमच्या फक्त श्वासाकडे लक्ष द्या. एक सुरुवातीला तुम्ही काय अर्धा तास एवढं अचीव्ह नाही करू शकत, कारण आपण बाहेर एवढं ट्रॅफिक मधून किंवा एवढ्या धावपळीच्या जीवनातून येतो आणि सांगितलं 1-2 मिनिटं बस तर डिफिकल्ट होतं. म्हणून मग आपण मध्ये अवॉइड करायला लागतो की मला जमतच नाही, म्हणून मग आपण ते टाळटाळ करून पुढे जातो. सो तसं न करता, ठीक आहे, तुला 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं नाही जमत, तू 5 मिनिटं बस. पहिले 2 दिवस 3 दिवस तू 5 मिनिटं बसशील, तुझं हळूहळू स्टॅमिना बिल्ड होईल, मग 10, मग 15. आणि हे मेडिटेशन माझं म्हणणं आता यंगस्टर्स मध्ये आहेच अवेअरनेस. माझं सजेशन आहे की तुम्ही तुमच्या आईला किंवा आजीला पण एक सांगा की सुदिंग किंवा साधा ओंकार 3 वेळा किंवा 5 वेळा तुम्ही ओंकार म्हटला सकाळी किंवा रात्री झोपण्याच्या आधी, आणि बॉडी रिलॅक्स करून फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं. हा, मग ते 5 मिनिटं म्हणा, 10 मिनिटं म्हणा. कारण फिमेल्स मध्ये मी खूप असे प्रॉब्लेम्स बघते की मला झोप येत नाहीये,
मग त्यांची झोप पूर्ण होत नाही, विचार करतात म्हणून. आणि खूप असे ओल्ड एज पेशंट्स बघितलेत की झोप नाही येत म्हणून मग झोपेच्या गोळ्या डॉक्टर्स कडेच मागतात की आम्हाला प्लीज झोपेच्या गोळ्या द्या. म्हणजे माझ्याचकडे किती 1-2 वेळा पेशंटकडे सांगितलंय. पण मी त्यांना हेच सजेस्ट करते की तुम्ही मेडिटेशन किंवा बॉडी रिलॅक्सेशन थ्रू जा. आणि युट्यूबवर तुम्हाला रिलॅक्सेशनचे चांगले चांगले व्हिडिओज आहेत, म्हणजे म्युझिक आहेत छान, की जेणेकरून ते साईडला लावा आणि तुम्ही शांत झोपून राहा. ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला डिफिकल्ट जाणार आहे, बट ऑब्व्हियस, कारण शरीराला सवय नाहीये. पण ती हळूहळू सवय आपल्याला लावावी लागते. जसं लहान मुलाला पण एखादी गोष्ट शिकवायला जेवढं आई कष्ट घेते किंवा आपण ते बघतोच, त्याला वेळ लागतो, तसंच कुठली गोष्ट पटकन नाही होणार. तर तुम्हाला तेवढा एक थोडासा तर पेशन्स दाखवावा लागणार आहे. सो हेच मी आता तरी, म्हणजे तुम्हाला जर सगळ्या इंजुरीज पासून लांब राहायचं असेल तर ह्या बेसिक गोष्टी आहेत. वेळेत झोप घेणं, बॉडी हायड्रेटेड ठेवणं, त्याच्यानंतर पौष्टिक जेवण करणं, आणि महिलांनी खास करून 40-45 नंतर स्वतःच्या जेवणाकडे, खाण्याकडे पण लक्ष देणं. म्हणजे फॅमिली सोबत, कारण आपण म्हणतो ना, आई आजारी पडली की घर आजारी पडतं, तसं. हा, मग तसंच आईनेही स्वतःकडे ते लक्ष दिलं पाहिजे. आता आहे तेवढा अवेअरनेस वाढलाय बऱ्यापैकी की बायका देतात लक्ष स्वतःकडे. म्हणजे जेव्हा मी पेशंट्स बघते 50-55चे, तेव्हा ते स्वतःहून येतात असं सांगायला. हे आता आपलं आता बोलणं झालं की गोष्टी चुकीच्या पद्धतीने हाताळणं किंवा चुकीच्या पद्धतीने त्या उचलणं, किंवा रागा जोशात एखादी गोष्ट हंडाचं धक्कन बायका उचलतात वगैरे, हे मोस्टली आपल्याकडे जेवढा पटपट काम करेल तेवढा तो जास्त कामात आहे असं असतं. आणि हे मोस्टली जिम मध्ये खूपदा होतं की तो एवढा किलोचा सेट उचलतोय तर मी पण उचलतो. हा, मग मी आधीच एक बोलले होते की कॉम्पिटिशन तुम्ही दुसऱ्यासोबत नका ठेवू, कॉम्पिटिशन तुम्ही स्वतःसोबत ठेवा. कारण दुसऱ्यासोबत तुम्ही ठेवायला गेला, प्रत्येकाची स्ट्रेंथ वेगळी आहे, प्रत्येकाचे जीन्स वेगळे आहेत, त्याच्यामुळे जीन्स थ्रू प्रत्येकाला त्यांची स्ट्रेंथ म्हण, कपॅबिलिटी म्हण, सगळ्याच गोष्टी, इंड्युरन्स म्हण. आता कपॅबिलिटी आणि इंड्युरन्स म्हणजे काय, की तुमची एखादी गोष्ट उचलण्याची किंवा ती पॉवर लिफ्टिंग म्हण. जर तू जिमचं म्हणायला गेला, एखादी व्यक्ती जर समजा 15 किलो उचलू शकते किंवा 10 किलो उचलू शकते, नॉट नेसेसरी की दुसऱ्याने पण तेवढंच केलं पाहिजे. कारण त्याचं बिल्ड पूर्ण वेगळं आहे, त्याचं शारीरिक क्षमता पूर्ण वेगळी आहे आणि दुसऱ्याची पूर्ण वेगळी आहे. म्हणून मी म्हणते कॉम्पिटिशन जी शर्यत आहे तुम्ही दुसऱ्यासोबत नाही, स्वतःसोबत लावा. जर मी एवढं उचललंय, समजा ह्या दिवशी मी इतकं उचललंय, तर 2-5 दिवसांनी मी तेवढंच उचलतोय, 1% जरी वाढलं असेल तर ती तुमची प्रोग्रेस आहे, ती तुम्ही तिथे जिंकलात असं म्हणता येईल. म्हणजे हे जेव्हा तुम्ही स्वतःकडे किंवा स्वतःसोबत कॉम्पिटिशन जेव्हा ठेवाल ना, तेव्हा बाजूचा तुम्हाला काही फरक नाही पडणार. कारण तुम्ही, आता होतं असं खूप की तुम्ही समोरचा जे करतोय ते करायला जातात, पण ते पेलवत नाही किंवा ते होत नाही, त्याच्यामुळे इंजुरीज होतात किंवा समजत नाही. आता युट्यूबमध्ये, आता ऑनलाईनमुळे काय झालंय, युट्यूबमध्ये जे दिसतं ते लोक करायचा प्रयत्न करतात. आणि सांगायला आवडेल मला की खूप असे लोक आहेत की जे चल माझं हे दुखतंय, मी युट्यूबवर टाकलं, काहीतरी एक्सरसाइजेस आले आणि मग ते घरी करणार आणि चुकीचे एक्सरसाइज होणार आणि मग त्याच्याने अजून इंजुरी वाढते. सो हे खूप आहे लोकांमध्ये. मी तर सांगेल की चुकीचे व्यायाम, एक कमी व्यायाम करा चालेल, पण चुकीचे व्यायाम करू नका. कारण व्यायाम करताना पण एक व्यवस्थित अँगलने, विशिष्ट याच्याने जर तुम्ही केलात, बरोबर अँगल, आता तू जिम मध्ये बघत असशील का म्हणतात 90 डिग्री मध्येच केलं पाहिजे, किंवा बायसेप्स मारताना पण असे सिटिंग मध्येच का हे केले पाहिजे, कारण त्यामुळे तेव्हा तो स्नायू काम करतो. त्या स्नायूची ताकद वाढवण्यासाठी की प्रत्येकाचे एक वेगवेगळे व्यायाम आहेत. ठीक आहे, जर मी हाऊसहोल्ड, तू घरातल्या गृहिणीचं म्हणत असेल, ऑब्व्हियसली त्या जिमला वगैरे जात नाही, पण जे छोटे छोटे व्यायाम आहेत, तुम्ही थेरपिस्टला जाऊन विचारा, फिजिओथेरपिस्टला जाऊन विचारा, की जेणेकरून ते तुम्हाला गाईड करतील. आणि चुकत असेल तर विचारा, आम्ही सांगू. पण चुकीने केल्याने तुम्ही अजून इंजुरी वाढवतात, जे चुकीचं आहे. आता आपण 40ल्या गृहिणींबद्दल बोललो, आता आपण एज स्केल मध्ये थोडस मागे जाऊया. प्रेग्नंट, गर्भवती महिला ज्या आहेत त्यांनी फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेताना काय काळजी घ्यावी, काय टाळावं, काय करावं? ओके, आता प्रेग्नंट बायकांमध्ये आता असं आहे, तर फिजिओथेरपी घेतात हेच बऱ्याच जणांना माहिती नसतं की प्रेग्नन्सीमध्ये पण फिजिओथेरपी घेतात म्हणून. पण ते खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये काळजी, आता लोकांनी कसं सेट केलं की आता ठीक आहे ती प्रेग्नेंट आहे म्हणून मग ते सगळंच बसून करणार, हातातच ग्लास पाहिजे, मग अजिबातच नाही वापरलं पाहिजे.
पण त्याने काय होतं, ते खूपच सिडेंटरी लाईफस्टाईल, मग बॉडीला अजिबातच मुवमेंट राहत नाही. म्हणजे आपण म्हणतो की मग डिलिव्हरी जी होते ती नॉर्मल का नाही होते, मग सीझरच का करावं लागते, कारण आधी तुम्ही बॉडीला मुवमेंटच नाही दिलेली असते. आता तू खेड्यात जर बघशील, खेड्यामध्ये तू एखादी शेतकरीची बायको बघ किंवा ती एखादी बाई बघ जी शेतकरी, ती तुला 8व्या 9व्या महिन्यापर्यंत पण काही ना काहीतरी काम करताना सापडेल. म्हणजे ते 7व्या 8व्या महिन्यात पण त्यांचं घर पुसणं म्हण किंवा घरातली सगळी कामं ऑलमोस्ट करतात. मग माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही घरातली कामं करा, हा काळजी ही घ्यायची आहे की तुम्ही जड नाही उचलायचं, म्हणजे अगदीच हेवी वेट नाही उचलायचं. आता बरेच असे व्हिडिओ आहेत आता की आम्ही प्रेग्नन्सीमध्ये मग जिम केली तर चालेल का, कारण बरेच आहेत व्हिडिओ की जिम करताना दिसतात, ट्रेनर्स पण रेकमेंड करतात, पण ते त्यांच्या प्रोफेशनल थ्रू ते जातात. कारण प्रत्येकाची बॉडी वेगळी असते. नॉट नेसेसरी आपण जो व्हिडिओ बघितला आणि तिथे जी करते तेच आपल्याला मानवेल. ते जेव्हा ते एक्सरसाइज करतात तेव्हा त्यांनी कुठून तरी एक प्रोफेशनलचं ऍडवाइस घेतलेलं असतं, तेव्हा ते एक्सरसाइज करताय. ठीक आहे. सो जर तुम्हाला करायचीच आहेत ना एक्सरसाइज, तर तुम्ही जिम मध्ये जरी जात असाल ना, तुम्ही एक प्रोफेशनलचं, तुमच्या गायनॅकचं, तुमच्या फिजिओथेरपिस्टचं, सगळ्यांचे ऍडवाइस घेऊन ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि प्रेग्नन्सीमध्ये युजली कसं असतं की पायांना सूज येणं किंवा जडपणा वाटणं, ह्या गोष्टी खूप असतात. बॅक पेन, आता फिजिओथेरपीमध्ये त्यांना बॅक एक्सरसाइजेस असतात. पण अगेन प्रेग्नेन्सीच्या त्यांच्या त्या पिरियडच्या प्रत्येकाच्या त्या एक्सरसाइजेस अगेन वेगळ्या असतात. हा, मग त्यांनी आता फक्त तेवढंच बॉडी हायड्रेशन वगैरे, आणि सिडेंटरी लाईफस्टाईल इट्स नॉट गुड. हा, तुम्ही ऍटलीस्ट काहीतरी मुवमेंट पाहिजे तुमची. म्हणजे बसूनच सगळं करायला हवं ते चांगलं नाही, मग तुम्हाला पुढे ते प्रॉब्लेम होतात, मग नॉर्मल डिलिव्हरीज होत नाही असं. बरेचदा आपल्याला मूवीज मध्ये, मेनली ऍक्शन मूवीज मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, किंवा क्रिकेटर्स असं करतात की खेळता खेळता किंवा काही स्टंट दरम्यान शोल्डर असा डिस्लोकेट झाला, आणि मूवीज मध्ये तर ते स्वतःच असं जागेवर आणतात, क्रिकेटर्सला ते आणायला लोक येतात. तर ते काय, ते खूपच अद्भुत, म्हणजे चमत्कारिक असं. नाही, ऍक्च्युली ते डिस्लोकेशन, ते जे असे हात फिरवतात ते रिलोकेट करतात मसल. आता एक्झाम्पल तुझं शोल्डर जॉईंटचं घेतलं तर जर समजा आपला हा सॉकेट असतो, म्हणजे त्याचा हा साचा असतो एक साध्या भाषेत म्हटलं, आणि एक जो गोल असतो आपला शोल्डरचा, ठीक आहे, तो जेव्हा बाहेर निघतो तेव्हा तो डिस्लोकेट होतो, आणि ते जेव्हा एक अँगलने जाऊन मध्ये आणतात तो रिलोकेट असतो. सो तो त्याला जागेवर आणतात, तो पर्टिक्युलर अँगल. हा, आणि हे फक्त मूवीज आणि याच्यामध्येच नाहीये, खूप असे आता खेड्यांमध्येच बघ, म्हणजे आम्ही जेव्हा व्हिजिटला वगैरे जायचो ना, तर तेव्हा पण असे एक हॉस्पिटलमध्ये पेशंट आले होते, त्यांनी त्यांचा एक शोल्डर जॉईंट जवळजवळ 20 ते 22 वेळा म्हणजे तो डिस्लोकेट झाल्यावर रिलोकेट केला. सो त्यांना ती सवयीचं झालं होतं. ठीक आहे, तो डिस्लोकेट झाला, परत आणला जागेवर. पण त्याने प्रॉब्लेम काय होतो की तिथल्या आजूबाजूच्या लिगामेंट्स किंवा आजूबाजूचे स्नायू हे वीक व्हायला लागतात, कारण त्याच्यामधली जी फ्लेक्झिबिलिटी किंवा ते म्हणतो ना आपण ते कमकुवत व्हायला लागतात, आणि इंजुरी होण्यासाठी ते अजून जास्त त्याचे चान्सेस वाढतात. हा, तर आता तो डिस्लोकेट का होतो, जो आपला बोन आहे, जेव्हा आता बोन धरून ठेवण्यासाठी आजूबाजूला स्नायू असतात खूप सारे, ठीक आहे, लिगामेंट्स असतात, ते जेव्हा वीक असतात किंवा जेव्हा त्यांच्यामध्ये इंजुरी किंवा ते फ्लेक्झिबल नसतात, ठीक आहे, तेव्हा ते जेव्हा असतात तेव्हा तुमचे इन शॉर्ट स्टेबल जेव्हा तुमचा जॉईंट नसतो, इनस्टेबल जॉईंट असतो, तिथे तुमचं डिस्लोकेशन होतं, किंवा एखाद्याची रिपिटेटिव्ह मुवमेंट्स असतात, सो त्यामध्ये पण हे चान्सेस असतात. सो हे करणं, हा ठीक आहे, तू म्हणशील ऑन फील्ड जर त्या प्लेअरला तो करतोय ते सुरुवातीला ठीक आहे, पण तो नंतर जाऊन थेरपी घेतोय. पण लोकांना ते फक्त सुरुवातीचं दिसतं, नंतरचं कोणी बघितलेलं असं किंवा कोणी म्हणत नाही की पुढे काय झालंय. सो इट्स नॉट गुड की तुम्ही लगेच, जर तसं जर झालं ना, तुम्ही आधी पहिले डॉक्टरकडे गेलं पाहिजे, कारण त्यासाठी एक असतं की तुम्ही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करणं खूप महत्वाचं असतं. हे प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा हे पुढे नको व्हायला, ते टाळण्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी त्या आजूबाजूच्या स्नायूंची ताकद वाढवली पाहिजे. म्हणजे फर्स्ट एड आहे आपण पाहतो, हे फर्स्ट एड आहे, राईट. त्यानंतर तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही थेरपी घेतली पाहिजे, त्याची तुम्ही स्ट्रेंथ वाढवली पाहिजे, कारण तुम्ही त्या तिथल्या आजूबाजूच्या स्नायूंची ताकद वाढवली तर तो ती पर्टिक्युलर जॉईंट धरू शकेल. ठीक आहे, सो मग पुढे तुम्हाला ते बाकीच्या इंजुरीज होणार नाही. ओके, आता आपण जिथल्या तिथं जो उपचार मिळतो फर्स्ट एड याच्याबद्दल बोललो, त्यानंतर जेव्हा आपण
डॉक्टरकडे जातो, फिजिओथेरपिस्टकडे जातो, तेव्हा मशीन्सने ट्रीटमेंट होते. सो या कोणत्या कोणत्या टाईप्सच्या असतात मशीन? हे बघ, मशीन तर बऱ्याच टाईपच्या असतात आणि मशीन्स ह्या नॉट नेसेसरी की सगळ्याच पेशंट्सला आपण देतो. हे अगेन इंजुरी काय, प्रत्येक इंजुरीसाठी वेगळे वेगळे मशीन्स असतात. आता बेसिक, आता जरी लो बॅक पेन म्हटलं तर आता लो बॅक मी जर म्हटली की लो बॅकला मशीन वापरतो हे चुकीचं होईल, कारण सगळ्याच लो बॅकला मी मशीन नाही वापरत. जर ते खूप क्रॉनिक आहे किंवा स्पाझम म्हणतो, म्हणजे जर स्नायूंचा कडकपणा जास्त आहे, पेन पेशंटला सहनच होत नाहीये, बऱ्याच अशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात की जेव्हा आम्ही थेरपिस्ट डिसिजन घेतो की ठीक आहे आता ह्या पेशंटला मशीन लावावं लागेल. ठीक आहे. आता करंट मशीनचं एक असं आहे की सुरुवातीला तर भीतीच वाटते, कारण एक तर वेगवेगळ्या आहे, जसं अल्ट्रासाऊंड झालं, अल्ट्रासाऊंड नावाचं काही मशीन्स असतात जे सर्क्युलेशन, आता मशीन याच्यासाठी असतं की हिलिंग वाढवण्यासाठी असतं, म्हणजे तुमचं ती जी इंजुरी आहे ती बरी करण्यासाठी. एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं की जसं आपण पेन किलर म्हण किंवा कुठली मेडिसिन, मसल स्पाझमची मेडिसिन वापरतो, तसंच इकडे फिजिओथेरपीमध्ये मशीन काम करतं. ठीक आहे, पण प्रत्येक मशीनची कामं वेगळी वेगळी असतात. ठीक आहे. आता आपण जर एक SWD म्हणून एक मशीन असतं ज्यामध्ये ती हिटिंग मोडॅलिटी असते, म्हणजे एकदम साध्या भाषेत म्हणजे तो शेक देणं आपण म्हणतो. ठीक आहे, गरम शेक. तर त्यामध्ये काय असतं, पण लोकांना असं वाटतं की अरे गरमच लागतोय तो वरचावर शेक असेल, पण नाही, तो बोन पर्यंत जातो. मग लोकांचा इथे हट्टास असतो, आम्हाला तुम्ही 10 मिनिटं का दिलं, 7 मिनिटच का दिलं, अजून आम्हाला हवंय, बरं वाटतंय. पण त्यांना हे नसतं माहिती की एक पर्टिक्युलर टाइम यासाठी असतो की त्याच्या पुढे गेलं तर बॉडीला त्रास होऊ शकतो. ती काय मसाज नाही. हा, एक्झॅक्टली. ते काय मसाज नाहीये, किंवा मसाज म्हण किंवा कुठली जर एखाद्या गोष्टीने तुम्हाला रिलीफ मिळतो, याचा अर्थ असा नाही की ती लॉंग टर्म साठी मग तीच, म्हणजे त्याच्यावर तुम्ही डिपेंडंट व्हा. ऍक्च्युअली ठीक आहे, हे तुम्हाला तात्पुरताच जे पेन आहे किंवा जो स्पाझम आहे ते कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करते. ते त्याच्या तुम्ही कुबड्या धरून तुम्ही नाही चालू शकतात, पुढे तुम्हालाच काम करायचं आहे त्याची ताकद वाढवून. आणि एक करंटचं मशीन असतं, म्हणजे एकदम लेमॅन मध्ये त्याला करंटचं मशीन म्हणतो, IFT म्हणून आहे. सो त्यामध्ये आम्हाला पेशंटला आधी काउन्सिल करावं लागतं, कारण त्याच्यामधून एक मायनर आपल्याला मुंग्या येतात ना खूप वेळ बसल्यावर, तसं मुंग्या आल्यासारखा तो करंट असतो. पण हा, पेशंट थोडा घाबरतो कारण पेशंटला माहिती नसतं, सो तिथे आम्हाला थोडं काउन्सिल करावं लागतं पेशंटला. पण एकदा त्याची सवय झाली की मग पेशंटला असं असतं की आम्हाला अजून 1 दिवस द्याल का, किंवा अजून थोडं जास्त काही 5 मिनिटं द्याल का, हे पण पेशंट डिमांड करतात. बट तिथे मग त्यांना ते समजवून की नाही, ते तेवढंच द्यावं लागतं, कारण ऑब्व्हियसली एका पॉईंट नंतर ते कामाचंही नसतं, कामाचं ॲज इन ते तुम्हाला बॉडीला इफेक्ट देत पण नाही बाबा. म्हणजे एक पर्टिक्युलर आपण लिमिट म्हणतो ना, ती लिमिट आखलेली आहे कुठल्या ना कुठल्याला, पण सिव्हिअरिटीवर ती फक्त डिफर करते. सो हे अगेन थेरपिस्टवर डिपेंड असतं, आणि कुठली इंजुरी आहे, काय, कोणत्या म्हणजे किती काळापासून तो त्रास होतोय, त्यावर मग ते सगळे मशीन्स आणि ते सगळं असतं पुढे. तर प्रणवती, बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की क्लिनिक म्हणजे डॉक्टर्सच, MBBS BMS, लोकांना याच्या पलीकडे काही एवढं माहीत नसतं. शक्यतो हे जास्त ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळतं. फिजिओथेरपी ही बऱ्याच जणांना माहीत नसते तिथे, मी तर म्हणेन बहुतांश जणांना माहीत नसते. तर एक अशी डेफिनेशन काय आहे त्याची, एक व्याख्या की जी सामान्य माणसांसाठी सुद्धा एकदम सटीक असेल? आता फिजिओथेरपी म्हणजे मी जसं आधी म्हटली की तुला, विदाउट मेडिसिन, विदाउट सर्जरी, आपण फक्त एक्सरसाइज फोकस देतो. आता फिजिओथेरपीमध्ये हे असं असतं की तुम्ही जी इंजुरी आहे किंवा जे तुम्हाला त्रास झाला आहे, जर तू कंबर दुखीचं म्हणशील, ठीक आहे, तर ते गोळी न देता किंवा कुठली पण पेन किलर न देता आपण थ्रू एक्सरसाइज, कुठले जे व्यायाम, जे आता तू खेडेगावातलं जे तू म्हटलंस ते, तेव्हा जर त्यांना आधी खूप असे लोक आहेत की जे आखाड्यात जातात, दंड वगैरे मारतात, तेव्हा त्यांना त्रास नाही होत. ठीक आहे, जेव्हा त्यांची लाईफस्टाईल अशी कंटिन्यू बसून म्हण किंवा सिडेंटरी होत जाते, तेव्हा त्यांना तो त्रास चालू होतो. ठीक आहे, मग आता हे मी फक्त ते कुस्ती करणाऱ्यांचं नाही म्हणत आहे, पण मी एक एक्झाम्पल दिलं की तशा प्रकारचे व्यायाम, किंवा आता नॉट नेसेसरी की एक्सरसाइज म्हटलं की तुम्हाला डंबेलच उचललं पाहिजे, तुम्हाला थेराबँडच घेतला पाहिजे, असं काही नाहीये. असे काही एक्सरसाइजेस जे तुम्ही घर बसल्याही करू शकतात. आणि जे आपण तू खेड्यातलं म्हटलास
ठीक आहे. आता बेसिक, आता वजनाचा जर म्हटलास, साधी आपली एक वीट असेल, ती वीटही आपण 1 kg ची वीट अशी बांधून त्याने पण आपण बायसेप्स किंवा कुठल्याही मसलची ताकद वाढवू शकतो. आता फिजिओथेरपीमध्ये काय येतं, एक्झाम्पल आपण कंबरदुखीचं घेऊ. ठीक आहे. आता बरेच असे मी पेशंट बघितलेत की 40 मध्ये किंवा कंटिन्यू काम करून, एखादं तुम्ही 10-15 वर्ष एखादं काम सारखं केलं किंवा तुमचा प्रवास सारखा असेल, ठीक आहे, तुमचे ते जे मसल आहेत पाठीचे ते कडक झालेले असतात आणि त्यामुळे त्यांना इव्हेंच्युअली ते 10-12 वर्ष म्हण ते कंटिन्यू ते एवढं सगळं सहन करतायत. आणि एखाद्या वेळेस जर समजा त्यांनी एखादं अचानक काहीतरी जास्त वजन उचलण्यात आलं की मग त्यांना चमक भरते. मग हे अचानक नाही होत. ते जे पॅरास्पायनल आपण जे म्हणतो, म्हणजे जे आपले मणका आहे, मणकाच्या बाजूचे जे स्नायू आहेत त्यांची ताकद तुम्ही वाढवली नाही, तुम्ही काम वाढवलंय त्या मसल त्या स्नायूंचं, पण त्याची ताकद वाढवायचं तुम्ही विसरलात. सो तिथे काय होतं की ते जे कडकपणा आहे, मग फिजिओथेरपीमध्ये काय येतो की तुमचे जे स्नायू आहेत त्यांची लवचिकता वाढवणं सुरुवातीला. ठीक आहे. जेणेकरून त्यांची आपण हे म्हणता येईल, जो स्नायू आहे तो जास्त असा ताणला जाईल, जेणेकरून तेव्हाच आपण जेव्हा आपण साधं बेसिक भुजंगासन जेव्हा आपण करतो किंवा कुठलेही आसनं असतील ते जेव्हा करतो तेव्हा छान असा आपल्याला ताण बसतो. मग तेव्हा पेशंट म्हणतो की वा छान असा ताण बसतोय, तेव्हा बरं वाटतं. तेव्हा त्या स्नायूची लवचिकता वाढत असते. आणि एकदा साईड बाय साईड ती लवचिकता वाढली की साईड बाय साईड तुम्ही त्याची ताकद पण वाढवली पाहिजे. कारण रोजच्या धावपळीच्या जीवनात काय होतं की आपण फक्त काम करतोय, पण जे शरीर आपल्याला काम करवून देत आहे ना त्या शरीराकडे खूप दुर्लक्ष होतंय. लक्ष देणं जमत नाहीये लोकांना. ठीक आहे. सो तिथे मी म्हणेल एक बेसिक, चला तुम्हाला वजन उचलणं होत नाही, जिमला जाणं होत नाहीये, बाहेरचे पण म्हणजे खेड्यातले जरी तू म्हणशील की तुमचं चालणं चालू करा. जर तुम्ही आता मग खूप जण असं म्हणतात की मी रोजच्या जीवनात खूप चालतो, मी एवढं काम करतो तेवढं काम करतो, तो व्यायाम नाहीये. व्यायाम कोणता आहे की जर तुम्ही 30 मिनिटं वेगळे काढून तुम्ही चालत असाल तो व्यायाम झाला. तुम्ही धावपळ करताय, तुम्ही इकडून तिकडून फिरताय म्हणजे व्यायाम करताय असं नाहीये. सो तुम्ही नॉर्मल चाला. जसं आपण सुरुवातीला एक बेसिक बोललो होतो की या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला इंजुरी टाळू शकतात तुम्ही, ते जरी केलं तेही भरपूर झालंय. एवढं करू शकता. तर आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत उपस्थित होत्या डॉक्टर प्रणवती काकडे मॅम. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्यक्तिमत्वांना जाणून घेण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी, त्यांच्याकडून काही ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अनसीन मराठीचे पॉडकास्ट पाहत राहा. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर पॉडकास्टला लाईक करा आणि ज्याला कोणाला तुम्हाला शेअर करायचं असेल त्याला शेअर करा. धन्यवाद.